तुम्हाला आवाजावरूनच कळलं असेल की कचोरी किती मस्त खस्ता कुरकुरीत बनलेली आहे। आज आपण मस्त गरमागरम टम्म फुगलेली कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट आणि कमी साहित्यात बनणारी मस्त मटर कचोरी कशी करायची ते बघणार आहोत। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज मी इथं लहान साईजमध्ये कचोऱ्या केलेल्या आहेत। तर त्यासाठी साहित्याचे प्रमाण किती घ्यायचे आणि कचोरी कमी तेलकट होण्यासाठी इथं मी काही टिप्स सांगितलेले आहेत। तेव्हा थंडीमध्ये जर गरमागरम मटर कचोरी खायची असेल तर बाहेर न जाता मस्त खुसखुशीत मटर कचोरी घरीच बनवू शकाल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सुरुवातीला कचोरी करण्यासाठी आपण अगोदर कणिक मळून घेणार आहोत। तर त्यासाठी इथं मी 2 कप मैदा घेतलेला आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेतलेले आहे। नंतर त्यामध्ये ओवा थोड्याशा क्रश करून त्या टाकून घ्यायच्या आहेत। आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन टाकून घेणार आहोत। तर मी थंडच तेल 4 चमचे टाकून घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठही घेऊ शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धं गव्हाचं पीठही तुम्ही घेतलं तरी चालेल। आता हे हलकंसं मिक्स केल्यानंतर आपण आता थोडं पाणी टाकत आपल्याला सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। जास्त कडक किंवा जास्त सैलसर आपल्याला कणिक मळायची नाही। आपण जशी पोळ्यांना कणिक मळतो त्या पद्धतीचीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। तर मी तुम्हाला आता पुढे दाखवतेच। तर कणिक व्यवस्थित अशी मळून घ्यायची आहे, अगदी सॉफ्ट करून घ्यायची आहे आपल्याला कणिकला। तेव्हाच आपले जे कचोऱ्या आहेत त्या मस्त खुसखुशीत येतात। तर बघू शकता आपली जी कणिक आहे ती आता मळून झालेली आणि मी तुम्हाला दाखवते। तर या पद्धतीची अशी कणिक मळून घ्यायची। तर बघू शकता जास्त कडक किंवा जास्त सैलसर कणिक नाही आहे, तर एकदम मस्त सॉफ्ट अशी कणिक आहे। आता यावर झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं याला असंच बाजूला ठेवून घेऊ। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ। सारणासाठी अगोदर आपण मटर शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। पाणी गरम झाल्यावर त्यात 1 वाटी ताजे मटर टाकून घ्यायचे आणि मटर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला। अगदी 3 ते 4 मिनिटातच हे मटर व्यवस्थित शिजले जातात। आता आपण मटर चेक करून घेणार आहोत। मटर शिजल्यानंतर त्यांचा कलरही थोडासा चेंज होतो। तर आता बघा मी बोटांमध्ये दाबून बघते तर मटर एकदम सहज असे पटकन दाबले जात आहेत, म्हणजे आपले मटर व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता मटरला मी एका चाळणीमध्ये गाळून त्यातील पाणी सगळं काढून घेणार आहे आणि त्यांना थोडं थंड करून घेणार आहे। आता मटर व्यवस्थित थंड झालेले आहेत आणि मी एका मिक्सरच्या जारमध्ये त्यांना बारीक करून घेणार आहे। तर आपल्याला जास्त असं बारीक पेस्ट वगैरे करायची नाही, तर हे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे। तर त्यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या टाकून घेते। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि सारणाला छान चव येण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेते। आता हे आपल्याला जाडसरच वाटण करून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी अजिबात टाकायचं नाही। तर इथं बघू शकता मी वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि हे थोडंसं जाडसरच आहे, जास्त बारीक पेस्ट वगैरे करायची नाही आपल्याला। तर या पद्धतीचंच आपल्याला मिश्रण हवं। आता इथं आपले मटर वाटून झालेले आहेत आणि आता आपण सारण तयार करून घेऊ। त्यासाठी इथं मी गॅसवर कढई गरम करायला ठेवून घेतलेली होती। आता त्यामध्ये 2 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे। नंतर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा शोपा टाकून घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित परतून घ्यायचे। आता इथं मी लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेतलेली होती आणि ती 1 ते 1.5 चमचा टाकून घ्यायची आणि त्यांनाही व्यवस्थित आता तेलामध्ये परतून घ्यायचे। जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत व्यवस्थित परतायचं आहे, मग त्याची टेस्ट फार छान लागते। नंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हिंग टाकून घ्यायचं आहे, त्यालाही व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं आहे। नंतर आता आपण जे मटारचे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये त्यालाही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत ते व्यवस्थित असं कोरडं होत नाही तोपर्यंत ते परतायचं आहे। आता त्यामध्ये आपण काही कोरडे मसाले टाकून घेणार आहोत। तर मी 1 चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, नंतर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यांनाही व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 मिनिटं हे व्यवस्थित असं परतायचं आहे। तर मी मंद आचेवर परतून घेते, म्हणजे छान असं हे परतलं जातं। तर असं कोरडं आपल्याला मिश्रण हवं, असं ओलसर वगैरे ठेवायचं नाही। तर आता त्यामध्ये मी 1 चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा साखर टाकून घेतलेली आहे। तर ही पिठी साखर आहे, हे टाकल्यामुळे सारणाला मस्त खट्टी मिठी अशी चव येते। आता याला अजून 1 ते 2 मिनिटं व्यवस्थित परतून घेऊ। तर या पद्धतीने हे सारण व्यवस्थित
तयार करून घ्यायचं आहे। आता बघू शकता मिश्रण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आणि त्याला रंगही खूप छान आलेला आहे। टेस्टला तर एकदम अप्रतिम असं लागतं। आता मी हे थंड करून घेणार आहे। तर आता बघा मी एका प्लेटमध्ये हे काढून थंड करून घेतलेलं होतं आणि आता त्याचे असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा कचोरी तयार करू तेव्हा एकदम पटकन अशा कचोऱ्या तयार होतील। तर इथं कचोरी करताना तुम्ही कोणत्या साईजमध्ये करणार आहेत, मोठ्या साईजमध्ये, लहान साईजमध्ये, तर त्या पद्धतीने हे गोळे तयार करून घ्यायचे। तर इथं मी लहान साईजमध्येच कचोऱ्या करून घेणार आहे, त्यासाठी असे छोटे छोटे गोळे करून घेते। इथं 10 ते 11 गोळे तयार झालेले आहेत। तर बघा एकदम पटकन असे गोळे तयार होतात। आता गोळे तयार झालेले आहेत। आता आपण कणिक बघून घेणार आहोत। तर इथं बघा कणिक ही मस्त सेट झालेली आहे आपली, एकदम मऊ अशी कणिक आहे, सॉफ्ट झालेली आहे कणिक। आता मी तिला एक वेळा मळून घेणार आहे आणि त्याच्यात आपण गोळे तयार करून घेणार आहोत। तर त्यासाठी असा गोळा आहे तो पाटावर ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित त्याला असा लांब करून घ्यायचा। नंतर आता मी एका गोळ्याचे 2 गोळे करून घेणार आहे, म्हणजे आपल्याला छोटे छोटे गोळे करताना व्यवस्थित केले जातील। तर आता बघा मी त्यालाही व्यवस्थित करून घेते आणि त्याला असं थोडंसं लांब करून घेते, म्हणजे गोळे व्यवस्थित हे तयार होतात। तर बघा आता मी असे छोटे छोटे गोळे तोडून घेते। तुम्हाला जर मोठ्या साईजमध्ये कचोऱ्या करायच्या असतील तर यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे गोळे तोडून घ्यायचे आणि एकदमच छोटे करायचे असतील तर थोडे लहान साईजचे करून घ्यायचे। तर इथं मी लहान साईजच्या कचोऱ्या करते, त्यामुळे असे लहान साईजचे साधारण 10 ते 11 गोळे हे तयार झालेले आहेत आणि आता मी गोळ्यांना व्यवस्थित असं गोल गोल करून व्यवस्थित करून घेतलेले आहेत। आता आपण कचोरी कशी करायची ते बघून घेणार आहोत। तर एक गोळा मी हातात घेतलेला आहे आणि अंगठ्याच्या आणि बोटांच्या मध्ये असं धरून असं गोल गोल फिरवत त्याला थोडंसं असं चपटा आकार देऊन द्यायचा आहे किंवा वाटीचा आकार देऊन द्यायचा आहे। आता त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घ्यायची आहे। जे मिश्रणाचा आपण गोळा तयार करून घेतलेला होता तो ठेवून घ्यायचा आहे आणि जे पुढचे टोक असते असे बंद करून घ्यायचे, व्यवस्थित टोकं बंद करायची, म्हणजे ते तेलात फुटत नाही। नंतर असं मुठीत धरून त्याला जो वरचा भाग आहे तो असा गोल गोल फिरवायचा आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे, वरचे जे टोक आहे ते काढून टाकायचे आणि राहिलेलं जे टोक आहे ते व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं। आता जो गोळा आहे तो असं तळ हातावर किंवा बोटांवर धरून दुसऱ्या हाताने त्याला असं वरतून प्रेस करत चालायचं आणि थोडंसं चपटं करून घ्यायचं, जास्तही चपटं करायचं नाही। तर या पद्धतीची कचोरी तयार करून घ्यायची। आता मी तुम्हाला दुसरी कचोरी तयार करून दाखवते। तर असा गोळा व्यवस्थित पसरवून घ्यायचा, नंतर त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आणि असे जे वरचे टोक आहे ते व्यवस्थित बंद करून त्याला असं वरचा जो एक्स्ट्राचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि जे वरचा एक्स्ट्राचा भाग राहिलेला असतो तो व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा आणि बोटांवर किंवा तळ हातावर व्यवस्थित धरून दुसऱ्या हाताने त्याला असं थोडंसं प्रेस करत दाबत राहायचं आणि चपटं करून घ्यायचं, जास्तही नाही करायचं, कारण आपली कचोरी ही फुलायला पाहिजे, त्यासाठी थोडंसंच प्रेस करून घ्यायचं। तर या पद्धतीचे अशा कचोरी तयार करून घ्यायच्या आहेत। तर इथं मी सगळ्या कचोऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यांना तळून घेऊ। तर त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवून घेतलेलं होतं। तेल आपल्याला जास्त कडकडीत किंवा मध्यममध्येही गरम करायचं नाही, तर सौम्य तेल आपल्याला गरम करायचं आहे। अगदी कचोरी त्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे असे बुडबुडे निघायला पाहिजे तसेच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि गॅसची फ्लेमही मंदच करून ठेवायची, जास्त हाय फ्लेमवर किंवा मध्यम आचेवर आपल्याला तळायचे नाही। जेव्हा आपल्या कचोऱ्या थोड्याशा वर यायला लागतात तेव्हाच गॅस थोडा मोठा करून घ्यायचा, नंतर कचोरी पलटून घ्यायची आणि पलटल्यानंतर गॅसची फ्लेम परत आपल्याला कमी करून घ्यायची आहे। तर मंद आचेवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे। तर साधारण 10 ते 12 मिनटं आपल्याला हे कचोरी तळण्यासाठी एका बॅचला लागतात। तर इथं बघा कचोऱ्या आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत आणि रंगही त्यांना खूप छान येतोय। तर आता त्यांना रंग येण्यासाठी काय करायचं, तर शेवटी थोडंसं गॅस मोठा करून घ्यायचा, 1 ते 2 मिनटामध्ये त्यांना परतून घ्यायचं आणि त्यांना छान कलर आला की लगेचच आपण त्यांना काढून घ्यायचं। तर इथं बघू शकता आपल्या कचोऱ्या किती छान टम्म फुगलेल्या आहेत आणि रंगही त्यांना किती परफेक्ट आलेला आहे। तर बघा किती मस्त दिसत आहेत, एकदम खुसखुशीत आपल्या कचोऱ्या तयार आहे। आता मी दुसरी बॅचही टाकून घेतलेली आहे आणि त्यांना असंच मंद आचेवरती उलटपलट करून त्यांना व्यवस्थित असे गोल्डन रंगावर तळून घेणार आहे। तर बघा आपल्या ह्या दुसरी बॅचही व्यवस्थित तळून झालेली आणि अजिबात ते तेलात फुटले वगैरे नाही आणि मस्त टम्म फुगलेले आहेत, असे मस्त खुसखुशीत क्रिस्पी खस्ता आपली कचोरी तयार झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही कचोरी एक वेळा नक्की करून बघा। मी बोटाने दाखवते तर अजिबात ते नरम वगैरे नाही, तर मस्त खुसखुशीत क्रिस्पी झालेले आहेत। तर मी त्यांना एका प्लेटमध्ये सर्व करून घेतलेले आहेत आणि त्यासोबत अशा हिरव्या मिरच्याही मस्त तळून घेतलेल्या आहेत, खूप छान लागतात आणि त्यासोबत
चिंच आणि गुळाची चटणी ही मी सर्व करून घेतलेली आहे। आता बघू शकता मी तुम्हाला एक कचोरी दाखवते तर तुम्हाला मी त्याचा आवाज ऐकवते। तरी तर बघू शकता आवाज तुम्ही ऐकलाच असेल किती छान येतोय आणि याचा सुद्धा तुम्ही आवाज ऐकू शकता। खूप छान क्रिस्पी खस्ता अशा आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आणि एकदम पटकन तुटतात, अजिबात नरम वगैरे नाही। तर मी आता तुम्हाला दुसरी तोडून दाखवते। तर एकदम अशा मस्त क्रिस्पी झालेल्या आहे आणि त्यासोबत मी इथं चिंच गुळाची चटणी तयार करून घेतलेली होती, तीही त्यावर टाकून घेते। त्यामुळे तिचा स्वाद अजूनच छान लागतो। पिवळ्या कलरचे जे फिकट शेव मिळतात तेही त्यावर टाकून घेतलेले आहेत आणि एक प्लेट मी सर्व करून घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने घरच्या घरी ही मटार कचोरी तयार करू शकता। इथं मी जे प्रमाण सांगितलेले आहे त्या प्रमाणामध्ये तुम्ही लहान साईजच्या मोठ्या साईजच्या या कचोऱ्या करू शकता। तर इथं मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही एक वेळा माझ्या पद्धतीने ही कचोरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।